तर उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झालेलं आहे. वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ब्रिच कँडी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. दीर्घ आजाराने उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झालंय. भारतीय उद्योग विश्वातला आधारवड, एक ज्येष्ठ उद्योगपती, सामाजिक भान जपणारा उद्योगपती अशी त्यांची ओळख होती. वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. युवा उद्योजक अर्जुन देशपांडे आता आपल्यासोबत आहेत. अर्जुन देशपांडेजी, खरं तर सगळ्यात पहिल्यांदा या बातमीवर आपल्या भावना आम्ही सुरुवातीला जाणून घेऊ आणि मग आपण बोलूया. आपल्या भावना, रतन टाटा यांचं निधन झालंय. मी 2 दिवसापासून गेल्या रतन सरांच्या हॉस्पिटलमध्ये आपल्या ब्रिच कँडीमध्ये आता पण तिथेच आहे. म्हणजे तेच त्यांच्याकरता प्रार्थना चालू होती देवाकडे, कारण की आम्ही सगळ्यांनी त्यांच्यामध्ये देवच बघितलाय आणि त्यांनी सगळ्यांकरता एवढं केलं आणि त्यांनी म्हणजे माणुसकी काय असते हे लोकांना दाखवून दिलेलं. तर त्यांच्याकरता मी तेच आयुष्यभर ते सांगेन की त्यांचा आत्म्याला खरंच शांतता लाभो आणि सगळ्यांच्या पूर्ण देशाचे ब्लेसिंग त्यांच्या बरोबर आहेत. सो हो, माझ्याकरता इंडिव्हिज्युअल त्यांनी म्हणजे माझ्या फक्त 18व्या वर्षामध्ये माझ्यावरती त्यांनी विश्वास ठेवला. माझ्याकरता त्यांनी खूप काही गोष्टी केल्यात आणि त्यांच्याकरता जे काय आपल्याला म्हणजे माझ्या चंद्रिका आधारच्या माध्यमातून त्यांचं जे कार्य आहे औषधांचं ते आपण पुढे त्यांच्या संकल्पनेतनी पोहोचवायचा पूर्ण देशभरामध्ये प्रयत्न नक्कीच करू. अर्जुन देशपांडेजी, आपण म्हणालात आपल्याही आयुष्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे रतन टाटा यांचं. त्यांची आपली पहिली भेट नेमकी कधी झाली होती? तिथून आजपर्यंत त्यांच्या भेटींमधून किंवा त्यांच्या सानिध्यात आपण जे क्षण घालवलेत त्याच्यामधून आपल्याला नेमकं काय काय शिकायला मिळाले? आपल्या काय भावना आहेत आज? माझी पहिली भेट त्यांच्याबरोबर 4 वर्षापूर्वी सरांबरोबर झालेली, माझ्या अवघ्या वर्षाच्या 17व्या वर्षी. आणि माझ्या पहिल्या भेटीनंतर ते आजपर्यंत त्यांचा जो पाठीवरती थापा होता आणि डोक्यावरती हात होता त्याच्याने आज पूर्ण देशभरामध्ये आपण एक क्रांती औषधांच्या माध्यमातून घडवली. आणि मी तेच सांगतो, जे काय आपण कार्य लोकांकरता करतो त्यांचं सगळं श्रेय, आशीर्वाद हे रतन टाटांच्या आत्मांना मिळो हीच माझी अपेक्षा असेल माझ्या कार्याची. आणि त्यांचा आशीर्वाद माझ्या आणि अशा असंख्य पूर्ण टाटा समूहाच्या कित्येक लोकांवरती आहे. सो ते आमच्याकरता तर एक देवाचं एक रूपच आहे. सो म्हणजे आज खरं एक खूप वाईट दिवस आपल्या देशाकरता, आणि खरं रतन आपल्या देशाने आज गमावलंय. अर्जुनजी, त्यांनी जसं आपण म्हणालात 4 वर्षापूर्वी पहिल्यांदा आपण भेटलात, त्यांनी दिलेला एक सल्ला म्हणूया किंवा त्यांनी दिलेली एक शिकवण जी आपल्याला आयुष्यभर पुढे उपयोगी पडणार आहे, अशी एखादी शिकवण किंवा एखादी बाब सांगता येईल आपल्याला? असंख्य आहेत. म्हणजे माझ्या नेहमीच्या भेटींमध्ये त्यांच्याकडनं शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. पण मी हेच सांगेन की त्यांनी कधी स्वतःबद्दल नाही विचार केला आणि ते हेच शिकवायचे की स्वतःबद्दल नंतर विचार करा, पहिले आपल्या देशाकरता विचार करा. देशाला आपण जेवढं मजबूत बनवू तेवढं आपण स्वतःला मजबूत बनवू. तर मला वाटतं एक युवा मतलब ॲज अ यंगस्टर मला त्यांच्याकडनं खरंच त्यांचे पाय पकडून मी तेच गोष्ट नेहमी शिकलोय. आणि मला म्हणजे आज मी अख्खा दिवस इथे मला तेच आठवते की जेव्हा जेव्हा त्यांच्याबरोबर भेट व्हायची तेव्हा ते नवीन नवीन गोष्टी सांगायचे. त्या संडेच्या माझ्या मीटिंग्स ते म्हणजे कॉल करायचे. मग त्यांच्या डॉग बरोबर आम्ही टिटो बरोबर खेळायचो. ते सगळे क्षण आता म्हणजे खूप हे क्षण आता फक्त आठवणीत राहिलेत. आठवणीत आणि विचारात आहेत. विचारात आहेत. आपल्याला तेच गोष्ट विचार त्यांच्या पुढे घ्यायच्यात. एक व्यक्ती नाही, एक विचार आहे. तर विचार आपल्या पुढे घेऊन जायचे. अर्जुन देशपांडेजी, खूप खूप धन्यवाद. आपण आमच्याशी संवाद साधला त्याच्याबद्दल. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आता आपल्यासोबत आहेत दूरध्वनीवरून. पृथ्वीराज चव्हाण साहेब, रतन टाटा यांचं निधन झालंय, आपल्या भावना? अत्यंत आज दुःखद बातमी ऐकायला मिळाली. ते अत्यवस्थ होते, क्रिटिकल अवस्थेमध्ये होते आणि त्यांचं वय 86 वर्ष होतं. त्यामुळं चिंता तर होती, पण त्या आजारातून ते बरं होतील असं मला वाटलं होतं. प्रचंड मोठं त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये काम उभं केलं. एक आदर्श उद्योगपती होते. फक्त पैशाकरता, नफा कमवण्याकरता त्यांनी कंपन्या चालवल्या नाहीत, नवीन कंपन्या उघडल्या नाहीत, तर देशसेवेकरता त्यांनी आपलं सगळं आयुष्य वाहिलं होतं. आणि ती देशसेवा ही त्यांनी आपले उद्योग धंदे फार मोठे आंतरराष्ट्रीय दर्जावर पोहोचवले आणि त्यातून त्यांनी देशसेवा केली. आज खरं म्हणजे अत्यंत दुःखद घटना आहे. आणि मी माझ्या वतीनं रतन टाटा यांच्या कुटुंबियांना आणि सर्व विस्तृत टाटा परिवाराला, कारण टाटांचे असंख्य कर्मचारी, एम्प्लॉई ही त्यांचा विस्तृत परिवार होता, त्या
सर्व परिवाराला माझी श्रद्धांजली अर्पण करतो. चव्हाण साहेब, या सगळ्या प्रवासात आपण त्यांच्याशी अनेकदा भेटलाही असाल, त्यांच्याशी संवाद साधला असेल. त्यांच्या व्यक्तिमत्वातले असे कोणते पैलू आपल्याला भावले आणि पुढे जाताना आपल्यालाही कदाचित काही सांगून गेले असं सांगता येईल? ते मला वाटतं अत्यंत सॉफ्ट स्पोकन होते. अतिशय मृदू भाषेमध्ये बोलत असत आणि त्यांची आयडियाज अगदी क्लिअर असत. त्यांना जे काही करायचंय ते अगदी स्पष्टपणे ते मांडत असत. काही किंतु परंतु त्यात नसत असे. आणि नेहमी माझ्याशी त्यांचा जेव्हा संपर्क आला तो कुठल्या तरी एनजीओच्या ऍक्टिव्हिटी मधून आला. त्यांनी कधीही आपल्या स्वतःच्या उद्योगाकरता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भेटावं वगैरे अशी माझी कधीच त्यांच्याशी बैठक झाली नाही. त्यांची बैठक झाली आदिवासी मुलांचं कुपोषण असेल किंवा ग्रामीण भागामध्ये आरोग्य व्यवस्थेचा विषय असेल किंवा शिक्षणाचा काही विषय असेल, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना शिकवण्याकरता काही संगणकीय उपकरणं काही आपल्याला करता येतील का, ते नेहमी अशा प्रकारे सामाजिक दृष्टिकोनातून जगाकडे पाहत असत. उद्योग हा त्यांचा एक परंपरागत त्यांचं जरी काम असलं त्यांचं तरी मला वाटतं त्यांचं मन काही त्यामध्ये फार रमलं नव्हतं. त्यांचं मन फिलॉन्थ्रॉफीमध्ये किंवा सेवाभावी काम करण्यामध्ये, दानशूरतेमध्ये त्यांचं मन रमत असे. आज त्यांच्या जाण्यानं देशाची फार मोठी हानी झालेली आहे. देशातला एक अग्रणी उद्योगपती आणि उद्योग समूहाचं एक नेतृत्व करणारा नेता आज आपण गमावलेला आहे. पृथ्वीराज चव्हाण साहेब, खूप खूप धन्यवाद. आपण आपल्या भावना व्यक्त केल्यात त्याबद्दल. तेव्हा रतन टाटा यांचं वयाच्या 86व्या वर्षी निधन झालं. ब्रिच कँडी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिकडेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील ट्विटच्या माध्यमातून भावना व्यक्त केल्यात. आपण बघूया. उत्पादन म्हणजे फसवणूक अशक्य अशी भावना दृढ करण्यात रतन टाटा यांचा अत्यंत मोलाचा वाटा होता. 26/11च्या हल्ल्यात जखमी झालेल्या अनेक फेरीवाल्यांना महागड्या रुग्णालयांमध्ये नेऊन त्यांनी उपचार केलेले होते. टाटा समूहातील कुठल्याही कॅन्टीनमध्ये गेले तरी ते रांगेत उभे राहायचे. गाड्या, विमानं आणि वाचनाची त्यांना विशेष आवड होती. शिपाई, ड्रायव्हर किंवा कुठलाही कर्मचारी असो त्याला सन्मानानेच ते वागवत असत.
टाटा समूहाचे 22 वर्ष अध्यक्ष असूनही शेवटपर्यंत दुमजली घरात त्यांनी वास्तव्य केलेलं. त्यांना श्वानांची विशेष आवड होती. टाटा समूहाचं मुख्यालय बॉम्बे हाऊसमध्ये भटक्या तसंच श्वानांचा मुक्त वावर हा पाहायला मिळायचा. रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 मधला मुंबईतला. 10 वर्षांचे असताना आई वडील विभक्त झाले. आजी नवाजबाई टाटा यांनी त्यांना वाढवलं. आर्किटेक्चरमध्ये अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठातनं त्यांनी पदवी घेतलेली. 1961 मध्ये टाटा स्टीलमध्ये मॅनेजर पदावर त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर टाटा समूहाच्या अनेक कंपन्यांमध्ये विविध पदांवर ते कार्यरत होते. 1991 मध्ये JRD टाटांकडून टाटा समूहाचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झाली. अध्यक्ष झाल्यावर टाटा समूहातल्या अनेक दिग्गजांकडनं कडाडून विरोध पाहायला मिळाला. यावर उपाय म्हणून या कंपन्यांमधील टाटा समूहाची मालकी रतन टाटांनी वाढवली, मजबूत केली. सर्व अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालकांना निवृत्तीचं वय कठोरपणे लागू केलं. समूहातील सर्व कंपन्या टाटा सन्सच्या अखत्यारीत आणल्या. समूह पूर्णपणे ताब्यात आल्यावर अनेक दूरगामी निर्णय घ्यायला त्याने सुरुवात केली. टाटा स्टील कंपनी जागतिक स्तरावर यशस्वी व्हावी म्हणून अनेक मोठे बदल त्यांनी केले. टाटा इंडिका कार लॉन्च करण्यात त्यांचा अत्यंत मोलाचा वाटा होता. टाटा नॅनो कार ही देखील खुद्द रतन टाटा यांचीच संकल्पना. 25 वर्षांपूर्वी जग 21व्या शतकाच्या उंबरठ्यावर असताना समूहाचे ब्रँड्स अधिक सुदृढ करण्यावर रतन टाटा यांनी भर दिलेला. माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोक चव्हाण आता आपल्यासोबत आहेत. अशोक चव्हाण साहेब, रतन टाटा यांचं निधन झालंय, आपल्या भावना. रतन टाटा यांची या निधनाची दुःखद बातमी आज कळाली आणि त्यांना खऱ्या अर्थाने त्यांचं जे काही उद्योग क्षेत्रामध्ये नाव होतं, देशाला एका उच्च पातळीवर उद्योग क्षेत्रामध्ये ज्यांनी नेऊन ठेवलं होतं आणि जे प्रिन्सिपल्सनी काम करणारे उद्योग क्षेत्रामधलं एक फार मोठं नाव हे त्यांचं राहिलेलं आहे. आणि त्यांच्या जाण्याने निश्चितच उद्योग क्षेत्राची, देशाची मोठी हानी झालेली आहे. त्यांनी केलेली गुंतवणूक, त्यांनी निर्माण केलेले रोजगार आणि एका तत्वाने काम करण्याची त्यांची कार्यपद्धती, यामुळे ते त्यांच्याच उद्योग समूहात नव्हे तर संपूर्ण जगभरामध्ये त्यांची एक वेगळी ख्याती राहिलेली आहे. माझ्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये त्यांच्याशी, विशेषतः मी उद्योग मंत्री असताना सुद्धा टाटा उद्योग समूहाचे ते नेतृत्व करत असताना त्यांना भेटण्याचा प्रसंग आला. मुंबईच्या 11 प्रसंगातून जेव्हा पुन्हा सुरू झालं त्यावेळेस मी आणि ते एकत्र येऊन आम्ही त्यांनी ज्या पद्धतीने पुढाकार घेऊन ताज हॉटेल पुन्हा सुरू करण्यासंदर्भात जे हिंमत दाखवली, तर अशोक चव्हाण यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. रतन टाटा, उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झाले. ब्रिच कँडी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि तिकडेच त्यांची प्राणज्योत मालवलेली आहे. अत्यंत साधी राहणी, मृदू स्वभाव, शांत स्वभाव ही त्यांची ओळख. आणि शरद पवारांनी देखील ट्विटच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आपण बघूया. जगभरात आपल्या गौरवास्पद कामगिरीतून देशाचा लौकिक वाढवणारे टाटा समूहाचे अध्यक्ष उद्योगपती रतन टाटा यांनी जगाचा निरोप घेतला.
देशावर ओढवणाऱ्या नैसर्गिक अथवा मानवी अशा प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी सदैव मदतीचा हात देणं हा रतन टाटा यांचा स्वभाव सदैव स्मरणात राहील अशा शब्दात शरद पवारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सामाजिक जाणीवेतून आपल्या यशाचा राजमार्ग घडवणारं व्यक्तिमत्व रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली असं शरद पवारांनी ट्विट केलंय. उद्योगमंत्री उदय सामंत आता आपल्यासोबत आहेत. उदय सामंत साहेब, रतन टाटा यांचं निधन झालंय, आपल्या भावना. आजचा दिवस हा आपल्या देशवासियांसाठी अतिशय दुःखद असा दिवस आहे. मागच्या वर्षीच आम्ही रतनजींना जो महाराष्ट्र शासनाचा उद्योगरत्न पुरस्कार सुरू झाला तो पहिला पुरस्कार आम्ही रतनजींना दिला होता आणि आज ते आपल्यामध्ये नाहीत ही फारच दुःखाची बाब आहे. परंतु त्यांनी उद्योग क्षेत्रामध्ये आपल्या देशाचं नाव जे जागतिक पातळीवर नेलं होतं त्याला तोडच असू शकत नाही. आणि उद्योग जगताचं जर नुकसान झालेलंच आहे पण देशवासियांचं देखील नुकसान झालेलं आहे. आणि रतनजींनी नुसतं उद्योग जगतामध्ये नाव केलं नाही तर सामाजिक क्षेत्रामध्ये देखील दानशूर व्यक्तिमत्व कसं असावं हे रतनजींनी जगाला दाखवून दिलेलं होतं. परंतु आज आपल्या सगळ्यांचं दुर्दैव आहे की आज ते आपल्यामध्ये हयात नाहीत. उदय सामंतजी, आपण म्हणालात की उद्योगरत्न पुरस्काराच्या निमित्ताने आपली भेट झालेली होती. त्या भेटीमध्ये काही संवाद झाला होता, त्यावेळच्या काही गोष्टी आपण आता सांगू शकता? नक्कीच संवाद झाला होता. मी त्या उद्योगरत्न पुरस्काराच्या निमित्तानं 2 ते 3 वेळा मी त्यांना भेटलो होतो. पहिल्यांदा ज्यावेळी पुरस्कार दिला त्यावेळी स्वीकारावा म्हणून भेटलो होतो, त्यावेळी देखील त्यांची माझी भेट झाली होती. आणि सर्वसामान्य माणूस असल्यासारखं त्यांचं वागणं होतं. वयानं ते तसं बघायला गेलं तर कितीतरी त्यांच्या आणि माझ्या वयामध्ये फरक होता. फक्त मी मंत्री होतो याची भावना माझ्यामध्ये होती. पण त्यांच्याकडे बघून एक मात्र लक्षात आलं की किती माणूस मोठा झाला तर तो जमिनीवर कसा असू शकतो, नम्र कसा असू शकतो आणि स्वतःच्या नम्रतेनं जग कसं जिंकू शकतो हे त्यांना भेटल्यावर माझ्या लक्षात आलं. आणि दुसरं म्हणजे मी मला भाग्यवान समजतो की मला त्यांना 2 वर्षापासून भेटता आलं, बोलता आलं, त्यांचा सहवास देखील मला लाभला. आणि आज आपल्या सगळ्यांचंच दुर्दैव आहे की एवढा मोठा माणूस आज आपल्यामध्ये हयात नाही. याची पोकळी नक्कीच देशवासियांना देखील भासणार आहे, शासनाला देखील भासणार आहे. कारण एवढा मोठा उद्योगपती ज्यानं आपल्या देशाचं नाव जागतिक पातळीवर मोठं केलं आणि मिठापासून विमानापर्यंत ज्यांचं प्रोडक्शन होतं अशी व्यक्ती आज आपल्यामध्ये नाही ही फारच दुःखाची बाब आहे. उदय सामंतजी, खूप खूप धन्यवाद, आपण आपल्या भावना व्यक्त केल्यात त्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.